गोव्यामध्ये जे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशन झालं त्यामध्ये ज्याला मनोज जरांगे यांनी आरोप केला आहे की मराठा आंदोलनामध्ये दंगल घडवण्याचे प्रयत्न त्या कट जे आहे त्या अधिवेशनात रचलं गेलं, अशा प्रकारची जे आहे ते टीका अधिवेशनावर मनोज जरांगे यांनी केली. आपण कसं बघतो ओबीसी नेते म्हणून? बघा, असं आहे की जसं पाऊस पडला की मेंढकं बाहेर निघतात, तसंच निवडणुका आले की मनोज जरांगे पाटील बाहेर निघतात आणि या प्रकारचं काहीतरी स्टेटमेंट किंवा बेताल वक्तव्य ते करत असतात आणि स्वतःला कुठेतरी मीडियामध्ये ठेवण्याचं, कुठेतरी चॅनलवर ठेवण्याचं काम ते करत असतात. बेताल वक्तव्य करत आहेत आपण बोलले, मात्र बेताल वक्तव्य करणं त्याच्या मागे कोण आहे, कोणाच्या आशीर्वादाचं तुम्हाला वाटते? नाही, जे विरोधी पक्षात आज ज्यांचं महाराष्ट्रात अस्तित्व संपून राहिलेलं आहे, ज्यांच्याकडे लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात, ते सगळे काही ना काही आता फेक नॅरेटिव्ह सुरू आहे आणि याचा एक भाग म्हणून मला असं वाटतं जरांगे पाटलांना उचकवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. कोणी उचकवण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटलांना करत असं तुम्हाला वाटतं? माझ्या माहितीप्रमाणे माननीय शरदचंद्र पवार साहेबच या सगळ्या जरांगे पाटलांच्या मागे आहेत, असं मला वाटतं.